नमस्कार मित्रो, आज आपण घेऊन आलो आहे नवा एपिसोड, नव्या प्रभूजीची कहाणी। आज जो बेघर बांधव आपण पाहतो आहे, हा बेघर बांधव वणी शहरामध्ये अत्यंत वाईट अवस्थेमध्ये, मळलेले कपडे, फाटलेले कपडे, अंगावर चढलेला मातीचा थर आणि अशा अवस्थेमध्ये असलेला हा बेघर मानवरुग्ण गेल्या अनेक वर्षापासून वणी शहरामध्ये फिरत होता। वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार मान्य शिरस्कर साहेब यांचा फोन आला की वणी शहरामध्ये बरेच दिवसापासून एक बेवारस मनोरुग्ण फिरतो आहे। तात्काळ त्या ठिकाणी नंददीप फाउंडेशनची टीम पोहोचली आणि पोहोचल्यानंतर आमचे मित्र निशांत सायरे व घोडेश्वर काका त्या ठिकाणी गेले आणि त्या बेघर बांधवाला आपल्या रोटरी क्लबने दिलेल्या वाहनामध्ये बसवल्यानंतर त्या प्रभूजींना आपल्या नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र येथे घेऊन आल्यानंतर त्याची दाढी कटिंग, केश कर्तन करण्यात आले। केसांचा झालेला त्याच्या जटा अत्यंत वाईट होत्या। कित्येक वर्षापासून त्याने जणू आंघोळच केलेली नसावी अशा अवस्थेमध्ये तो दिसत होता। त्याचे केस कर्तन करण्यात आले, त्याची दाढी करण्यात आली। आंघोळ करण्यासाठी जेव्हा त्याचा पॅन्ट काढण्यासाठी आम्ही गेलो आणि कैची लावली, कैची लावताच ते पॅन्ट असा फाडायला गेलो तर त्या जसा पॅन्ट समोर जात होता तसा ते जखमेचा वास सुटत गेला आणि पाहतो तर भयंकर मोठी जखम त्याच्या पायामध्ये होती आणि त्या पायामधून जखमेमधून पस आणि दुर्गंधी बाहेर निघत होती। अशा अवस्थेमध्ये त्याच्या पायामध्ये 2-4 किडे सुद्धा बारीक निघाले। इतक्या वाईट अवस्थेमध्ये हा बेघर प्रभूजी। आता त्या बांधवाची आपण मानसोपचार तज्ञ डॉक्टर श्रीकांत मेश्राम यांचे उपचारही करणार आहोत। यासोबतच जखमीसाठी डॉक्टर कविताताई बोरकर मॅडम ह्या सुद्धा त्याच्यावर मलमपट्टी आणि दररोज ड्रेसिंग करून मोफत सेवा सुद्धा देणार आहेत। तो लवकरच बरा होईल आणि बरा होऊन तो लवकरच परिवारामध्ये सुद्धा जाईल, पायाची जखम सुद्धा भरेल आणि मानसिक आजार सुद्धा तो मनोरुग्ण मुक्त होईल आणि तो लवकर बरा व्हावा यासाठी आपण सर्व मिळून ईश्वराकडे प्रार्थना करूया आणि तो बरा झाल्यानंतर आपण पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये येणारच आहोत। पुढल्या व्हिडिओमध्ये तो कसा झाला, काय झाला, जखम किती बसली आणि आज जखम कशी आहे हे सुद्धा आपण त्यांना दाखवणार आहोत। तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ जर पाहत असाल घरापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्याच्या घराचा शोध लागेल, त्याच्या परिवाराचा शोध लागेल। या व्हिडिओच्या माध्यमातूनच आपल्याला त्याच्या घरच्या परिवाराचा शोध घ्यायचा आहे। जर आपण व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत पाहत राहा नंददीप फाउंडेशन यवतमाळ। जय हिंद, जय गाडगे बाबा।